नमस्कार मैत्रिणींनो, मेजवानी बाय सविता किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण उडदाची डाळ करणार आहोत खानदेशी पद्धतीने। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे। आता आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि कुकरला शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी कुकर मध्ये उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे, पाणी टाकून घेतलेलं आहे, अर्धा टोमॅटो कट करून टाकलेला आहे, मीठ टाकून घेऊयात आणि 2 ते 3 शिट्या आपण करून घेणार आहोत। तोपर्यंत आता आपण वाटप करून घेऊया। वाटपासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची, आलं, लसूण। यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, लसूण, आलं आणि मिरच्या यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात। बघू शकता आपलं वाटप तयार झालेलं आहे। आता आपण बघूया डाळ शिजलेली आहे की नाही। आपली डाळ पण शिजलेली आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे, 2 ते 3 चमचे तेल ओतून घेऊया। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। नंतर कांदा मिक्स करून घेऊया। जे हिरव्या मिरचीचं वाटप केलेलं होतं तेही यामध्ये टाकून घेतलेलं आहे, तेही मिक्स करून घेऊया। नंतर यामध्ये मी थोडासा हिंग सुद्धा टाकलेला आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकणार आहोत, धने पावडर आहे 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि अगदी थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण की शिजताना पण आपण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे येथे मीठ टाकताना अगदी थोडं टाकलेलं आहे। मिक्स करून झालेला आहे। आता यामध्ये आपण शिजलेली उडदाची डाळ टाकून घेऊया। पुन्हा एकदा मिक्स करून घेते। हे मला खूपच घट्ट वाटतं आहे, म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणखी। आता यावरती आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया। नंतर या छानपैकी उकळी आलेली आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि यावरती आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत। चला तर मग गॅस बंद करून आपण हे आता काढून घेणार आहोत। उडदाची डाळ ही खूप पौष्टिक आहे। तुम्ही ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी यासोबत खूप सुंदर लागते। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट नक्की करा। भेटूया आणखी एक व्हिडिओ सोबत।